नमस्कार मित्रांनो, बऱ्याच वेळा फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर कित्येक मुलं असं सर्रास म्हणतात की पुण्यामध्ये बाहेरून शिक्षणासाठी आलेल्या मुली इथं आल्यानंतर पुण्याच्या वातावरणामध्ये कॅरेक्टरलेस बनतात। मुलं सोशल मीडियावर असं वाक्य डायरेक्ट बोलूनही टाकतात आणि अशा प्रकारच्या घाणेरड्या रील बनवतात सुद्धा। आणि एवढंच नाही तर अशा प्रकारच्या घाणेरड्या रीलला किंवा कंटेंटला खूप सारे मुलं कमेंट करून सपोर्टही करतात। तर आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की खरोखरच हे खरं आहे का। मित्रांनो, पुण्यामध्ये महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून कित्येक मुलं आणि मुली शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी येत राहतात। विशेषतः शिक्षणाचं माहेरघर असं आपण पुण्याला म्हणतो आणि महाराष्ट्रातल्या विविध भागातील मुला मुलींचं एक स्वप्न असतं की आपण पुण्यासारख्या सिटीमध्ये जाऊन शिक्षण घ्यावं। पुण्यामध्ये येण्याचं मुलींचं आणखी एक कारण असं असू शकतं की त्यांना इथं थोडंसं फ्रीडम भेटतं, थोडंसं मनाजोगतं जगता येतं। कदाचित प्रत्येक मुलीला आपल्या घरी थोडेसे बंधनं असतात। पुण्यामध्ये शिक्षणासाठी आल्यानंतर नवनवीन त्यांना मैत्रिणी भेटतात आणि शिक्षणासोबतच आयुष्यात बाकीचेही खूप सारे नवनवीन एक्सपिरियन्स त्यांना करता येतात। पण हे सगळं करत असताना मुली वाहवत जाऊन काही चुकीच्या मार्गाला लागतात, कॅरेक्टरलेस बनतात। असं खरं आहे का? मित्रांनो, प्रथम दर्शनी जेव्हा आपण हे वाक्य ऐकतो तेव्हा बऱ्याच मुलांना हे वाक्य खरं वाटतं। पुण्यात पबमध्ये दारू पिऊन नाचणाऱ्या मुली, रात्री 2-3 वाजता बॉयफ्रेंडच्या गाडीवर शहरभर भटकणाऱ्या मुली किंवा पुण्यातल्या विविध गार्डनमध्ये लपून बॉयफ्रेंड सोबत गुलुगुलू करणाऱ्या मुली, हे सगळं पाहून सामान्य मुलं असं विचार करतात की मुली कॅरेक्टरलेस झाल्या। मात्र दुर्दैवानं त्यांच्यासोबत फिरणारे मुलं मात्र कॅरेक्टरलेस होत नाहीत, हे आश्चर्य आहे। असो तर आपण आता काही फॅक्ट्स चेक करूया। मित्रांनो, प्रत्येक मुलीचा स्वभाव किंवा त्यांचं कॅरेक्टर हे वेगवेगळं असतं, जे की त्या मुलीच्या घरातील वातावरण, त्या मुलीने आयुष्यात घेतलेले अनुभव, तिला घरात मिळालेली शिकवण, त्या मुलीची स्वतःची समज आणि तिला आयुष्यात जे काही मिळवायचं आहे, जे काही तिचे स्वप्न आहेत ते मिळवण्यासाठी तिची धडपड, या आणि अशा कित्येक गोष्टींवर त्या मुलींचा स्वभाव किंवा त्या मुलींचं कॅरेक्टर डिपेंड असतं। मी अशा कित्येक मुली पुण्यामध्ये पाहिल्या आहेत ज्यांना काहीतरी अचीव करायचं होतं म्हणून त्या पुण्यामध्ये आल्या, खूप धडपड केली आणि खूप मोठी स्वप्न, खूप मोठं सक्सेस त्यांनी अचीव केलं। प्रत्येक मुलीचा त्यांच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो, त्यामुळे प्रत्येक मुलींचे निर्णयही वेगळे असतात। नक्कीच काही मुली आयुष्यात काही चुकीचे निर्णय घेतही असतील, पण त्या निवडक मुली जे काही निर्णय घेतात त्या निर्णयाचा शहराशी तसा काही संबंध नाही। त्या आयुष्यात कुठल्याही शहरात किंवा जगात कुठेही असत्या तर कदाचित त्यांनी तसेच निर्णय घेतले असते। असो तर मित्रांनो, अशा प्रकारचे जनरल स्टेटमेंट भरपूर मुलं करत असतात। त्याचं कारण असं असू शकतं की मे बी त्या मुलांना मुलींकडून रिजेक्शन मिळाले, त्यामुळे मुलं असं जनरल स्टेटमेंट बोलून जातात। बरेचसे मुलं सोशल मीडियावर अटेन्शन मिळावं, व्ह्यूज मिळावेत यासाठी अशा प्रकारचे रील्स बनवतात, अशा प्रकारचे स्टेटमेंट करत असतात। आणि सोशल मीडियावर काहीही बोलून सहजपणे मोकळं होणं हे खूप सोपं आहे, पण त्याचे जे काही परिणाम होतात ते तितकेच वाईट आहेत। तर मित्रांनो, आपण आपल्या काही निवडक अनुभवामुळे किंवा काही IQ गप्पामुळे आपण सर्वच मुलींना एकाच पारड्यात टाकून त्यांचा अपमान करत आहोत। ज्या मुली खरोखरच आयुष्यात काहीतरी करण्यासाठी, काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी अचीव करण्यासाठी या शहरामध्ये येतात त्यांचा हा अपमान करण्यासारखा आहे। त्यामुळे सोशल मीडियावर अशा प्रकारच्या कमेंट्स करताना, रील्स करताना किंवा मुलींना जनरलाइज करून सर्व मुलींना चरित्रहीन म्हणताना आपण थोडासा विचार केला पाहिजे आणि विचार करून अशा प्रकारचं कंटेंट, अशा प्रकारच्या कमेंट केल्या पाहिजेत। बाकी तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा।